विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आज कचरवाडी या गावामध्ये पोहोचलोय। कचरवाडी या गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी माझ्या पाठीमागे बघू शकता हे सर्व कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। आपण सुरुवातीला या ठिकाणी महिला आहेत। ताई, तुमचं नाव काय आहे? संगीता अशोक आली। तुम्ही प्रचार करताय, कसा आहे जनतेचा प्रतिसाद कसा आहे? छान आहे सगळा प्रतिसाद छान आहे। ताई, तुमचं नाव? अश्विनी महेश आदलिंग। अश्विनी महेश आदलिंग। कसा आहे जनतेचा रिस्पॉन्स? जनतेचा रिस्पॉन्स चांगला आहे। चांगला आहे ना? ताई, तुम्ही अनुभवी दिसताय, सुशिक्षित आहात। काय नाव काय तुमचं? माझं नाव शुभांगी दीपक हेगडे आहे। बर, आज तुम्ही कचरवाडीमध्ये आलात, काय इथल्या नागरिकांना काय आव्हान केलं तुम्ही? मी प्रथमच म्हणजे माझ्या ह्याच्या कालखंड मी प्रथमच इथं आले, पण मी बघितलं हे रस्ते वगैरे, पण ते खूपच म्हणजे आता कसं त्यांनी त्यांचं कसं केलंय, फक्त घराणेशाही उपलब्ध केली त्यांनी, म्हणजे ते स्वतः मुलगा पुन्हा कुणी सून असं उभा करताय, पण ही छोटे छोटे जे आहेत आता हे आदलिंग गोरख जे आहेत ना, हे खोडेकरी आहेत। मग ही आणि ही जी आहे ही माझी मैत्रिणीच आहे, दीपाली सचिन राऊत। मी तिच्यासाठी प्रचारासाठी आली। म्हणजे मैत्रिणीचा प्रचार करतो, चांगली गोष्ट। आणि ती सुद्धा म्हणजे एकदम सर्वसामान्य कुटुंबातली, त्यामुळे मी प्रत्येक जनतेला म्हणजे आहे त्या उमेदवार यांना आवाहन करीन की ह्या दोन उमेदवारांना संधी द्या, की तुमच्यासाठी जे काही काम असेल, तुमची आडलेली नडलेली जी काम असेल ते ह्यांच्या थ्रू तुमची कामे पूर्ण होतील। तुम्ही मैत्रिणीचा प्रचार करताय, मैत्रिणीने काय तुम्हाला म्हणजे आव्हान वगैरे केलं होतं का, बाबा माझा प्रचार कर? नाही, अजिबात नाही। तिचा स्वभाव, तिची ही बघूनच वकील, ऍडव्होकेट वकील ह्यांचं हे नेचर आहे ना, हे खूप अगोदर असं प्रेमळ असं आहे, आणि त्यांच्यासाठी आम्ही आलेलो आहे। बरोबर। ताई, तुमचं नाव काय? काजल किसन अनारशी। बरं, काय आता तुम्हाला म्हणजे कसं वाटतंय, तुमचा उमेदवार निवडून येईल? होईल। काय जनतेचा रिस्पॉन्स कसा आहे? छान आहे। छान आहे ना? ताई, तुमचं नाव काय? मनीषा सागर राऊत। आता तुम्ही गाव टू गाव म्हणजे घर टू घर प्रचार करताय, काय रिस्पॉन्स कसा आहे जनतेचा? रिस्पॉन्स चांगला आहे आणि भारतीय जनता पार्टीच निवडून येणार हे मला 100% खात्री आहे। काय एवढं म्हणजे तुम्ही ठामपणाने सांगताय, खात्री आहे म्हणून? कारण की सगळीकडेच आता सध्या भाजपच चालू आहे। अरे वा। त्याच्यामुळे भाजपला संधी द्यावी माझी अशी सगळ्यांना। काय वाटतं तुम्हाला, म्हणजे आता सध्याला दोन मंत्री एकत्रित आलेत, दोन मंत्री एकत्रित असताना तुम्ही आज सर्वसामान्य कुटुंबातल्या उमेदवाराचा प्रचार करताय। सर्वसामान्य उमेदवारांना संधी द्यावी, आधीपासूनच सगळ्यांनी घराणेशाही चालवली आहे, मग बाकीच्यांना पण संधी मिळायलाच पाहिजे ना। बरोबर। ताई, तुमचं नाव काय? बरं, नको तुम्ही खूप लाजताय। साहेब, तुम्ही स्वतः उमेदवार आहात, काय आव्हान केलंय जनतेला, आणि तुम्ही आज कमळ चिन्हावरती निवडणूक लढताय, जनतेचा रिस्पॉन्स कसा आहे? जनतेचा रिस्पॉन्स चांगला आहे। सामान्य जनतेला असं आवाहन केलंय की आम्ही तळागाळातले लोक आहे, आम्हाला मतदान करावं। ह्या बी उमेदवार तळागाळातले आहेत, सचिन राऊत हे माझे मित्रच आहेत, चांगलं काम आहे। पक्षाच्यासाठी, प्राण्यांसाठी, मुख्या जित्राबांसाठी, ह्याच्यासाठी चांगलं काम आहे। त्यांनाही चांगल्या मताने निवडून द्यावं अशी विनंती आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन विनंती करतोय, आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे। चांगला। काय जनतेसमोर विकासाचे मुद्दे काय ठेवले तुम्ही? विकासाचे मुद्दे देशात आणि केंद्रात दोन्हीकडेही भाजपाचंच सरकार आहे, त्याच्यामुळं काय अडचण नाही। जयकुमार भाऊंनी सांगितलं आम्हाला त्या दिवशी मीटिंग मध्ये की बाबा मी बी ग्रामीण विकास मंत्री, जर कुठं रस्ते नसतील, कुठं काय अडी अडचणी असतील, पाणंद रस्ते नसतील, तर तिथं मला काय असतील ते प्रस्ताव लगेच पाठवा। मी ग्रामीण विकास मंत्री असल्यामुळं मी लगेच ते प्रस्ताव मंजूर करून तिथं जी काही अडी अडचणी असतील ती मी सोडवायचा नक्कीच प्रयत्न करीन। मी बी बऱ्याच ठिकाणी विकास मिरग यांच्या ठिकाणी गेलो, त्यांच्या तिथे बी अडचण आहे। पुन्हा 4 नंबर वार्डात निमगाव कितकित दादाराम जाधव यांच्या वस्तीवर बी गेलो, तिथं बी रस्त्याच्या अडचणीत, बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याच्या अडचणीत, तिथं कचरवाडीत बी बऱ्याचशा ठिकाणी अडचणी आहेत, चोरमले वस्तीवर जायला अडचणीत, वेहळीत बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याच्या अडचणीत, अशा बऱ्याचशा अडचणी आहेत, त्या सोडवायचा नक्कीच प्रयत्न करीन। शेवटचं आपण जनतेला आव्हान काय करणार आहात? शेवटचं आव्हान जनतेला असं करेन, आम्ही सामान्य माणसं आहे, आम्हाला सामान्य लोकांना संधी द्यावी काम करण्याची, एवढीच विनंती करीन।
आता तुम्ही बोलताना म्हणालात की ग्रामविकास मंत्री गोरे साहेब आहे, त्यांची सभा वगैरे आहे का काही? उद्याच्या बुधवारी मी या चॅनेलच्या माध्यमातून, या टीव्हीच्या माध्यमातून असं सामान्य जनतेला ह्याला असं आव्हान करतो की बुधवारी सकाळी 9 वाजता निमगाव केतकी सावतामाळी चौक या ठिकाणी गोरे साहेबांची सभा आहे. सर्वजण आपण या ठिकाणी यावं आणि आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो. ताई, तुम्ही स्वतः उमेदवार आहात, काय आव्हान कराल जनतेला? जनतेला एवढंच आव्हान करेन की आम्हाला दोघांनाही निवडून द्या. का भरघोस तुम्हाला मतं. दोघांनाच का निवडून द्यावा? आम्ही म्हणजे सामान्य कुटुंबातले आहेत ना दोघं, मग आम्हाला म्हणजे सामान्य कुटुंबातल्या तिघं उभा राहिलेत ना सामान्य कुटुंबात. मग सामान्य कुटुंबातल्या काय काय समस्या हे अडचणी असतात ती सामान्य कुटुंबातल्याच व्यक्तींना कळतात ना, कशा काय असतात ते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की समोरचे जे उमेदवार आहेत ते सामान्य कुटुंबातले नाहीत? आहेत की ते पण ते त्यांची मोठी आहेत ती. बरं, म्हणजे ते धनदांडगे आहेत. हा बरं, आता तुम्ही घर टू घर फिरताय, हा. कसा आहे रिस्पॉन्स, कसा जनतेचा? चांगला आहे. चांगलं. या दोन उमेदवाराच्या नंतर या युवकाची प्रतिक्रिया काय आहे ती आपण बघूया. साहेब, तुमचं नाव काय आहे? माझं नाव बाबा कचरे. बरं, कुठलं गाव आहे तुमचं? मी कचरवाडीतलेच आहे. बरं. परंतु आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये माझे स्वतः मामा माळवाडी वडापुरी गटामधून जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत. भाजप या पक्षातून कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवित आहेत आणि त्यांच्या कामाची प्रेरणा घेऊनच या ठिकाणी आज मी या पक्षाचा या ठिकाणी प्रचार करण्यासाठी या ठिकाणी मैदानात उतरलेलो आहे. मग तुमचं मी शिक्षण किती झाले? माझं MA शिक्षण आहे आणि आमच्या मामाची काम करण्याची पद्धत अतिशय तालुक्यामध्ये प्रचलित असं व्यक्तिमत्व आणि त्यांना कुठेतरी पक्षाने डावललं आणि त्या नाराजीतून त्यांनी या ठिकाणी कुठेतरी त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून भारतीय जनता पार्टीने माननीय गाडकर असतील किंवा प्रवीण भाई असतील यांनी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या भूमिकेतून त्यांनी तिकीट दिलं. त्याच पद्धतीने ज्या ज्या गटामध्ये आणि गणामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील आमच्या मामांना तर निवडून द्या असं मी आवाहन आपल्या चॅनलच्या माध्यमातून करेनच. परंतु माझ्या निमगाव शेळगाव जिल्हा परिषद गट आणि निमगाव पंचायत समिती गण यामधील जे काय अधिकृत उमेदवार आहेत माननीय दीपालीताई राऊत आणि गोरखभाऊ आदलिंग यांना सुद्धा आपण प्रचंड बहुमतानं विजय करावं असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक ग्रामस्थांना या ठिकाणी हात जोडून विनंती करतो. माझ्या मामाचं नाव सतीश उर्फ गोटू पांढरे हे माळवाडी वडापुरी गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो त्या गटातील नागरिकांना की त्यांचं काम खरोखरच प्रेरणादायी आहे आणि ते असताना तरुण आहेत, काम करण्याची त्यांच्यामध्ये कुवत आहे आणि त्यामुळं ते सर्वसामान्य जनतेला परिचित तर आहेतच, परंतु मतदानाच्या रूपातून आपण या ठिकाणी त्या 7 तारखेला त्यांना प्रचंड मताने विजय करून या जिल्हा परिषदेमध्ये आवाज उठवण्याची ताकद द्यावी अशा पद्धतीची विनंती आपण चॅनलच्या माध्यमातून करतो. त्याचबरोबर या गटातील उमेदवार जिल्हा परिषदेच्या यांना सुद्धा आपण ताकद देऊन या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये जाण्याची संधी द्यावी. त्याचबरोबर आम्ही पंचायत समितीमध्ये आमचा संबंध येत असतो आणि जर आमच्या सामान्य कुटुंबातील एक सदस्य म्हणून जर गोरखभाऊ आदलिंग गेले तर त्यांना निश्चितपणानं या ठिकाणी आम्हाला त्याचा एक सामान्य नागरिक म्हणून त्यांच्याकडे सहजासहजी आम्हाला पोहोचता येईल आणि आमची कामं जी आहेत ती कामं या ठिकाणी मार्गी लावण्यामध्ये त्यांचं निश्चितप्रमाणे योगदान लाभेल. याकरता त्यांना देखील या ठिकाणी निमगाव केतकी पंचायत समितीचे गणाचे उमेदवार म्हणून गोरखभाऊ आदलिंग यांना आपण प्रचंड मताने विजय करावा असं या ठिकाणी नागरिकांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो. एका बाजूला मामा आणि भाऊ एकत्र झालेत आणि तुम्ही कसं बघताय, म्हणजे त्यांचे सर्व वारसदार जे आहेत, मामांनी पण मामाचा मुलगा उभा केलाय, भाऊनी पण भाऊची कन्या उभा केली तिकडं. मग ते कुठेतरी मगाशी या उमेदवारांनी सांगितल्याप्रमाणे की घराणेशाहीला कुठेतरी लगाम घालायचा असेल आणि लोकशाही गोरखभाऊंनी सांगितलं की लोकशाही खऱ्या अर्थानं जर टिकवायची असेल तर आज जो काही तळागाळातील कार्यकर्ता आहे आणि काम करणारा कार्यकर्ता आहे, सामान्य कुटुंबातील असू द्या परंतु ज्याची काम करण्याची खऱ्या अर्थाने कुवत आहे, अशा उमेदवाराला आपण निश्चितपणे संधी देऊन या घराणेशाहीला मोडीत काढण्याचं काम या ठिकाणी सामान्य जनतेनं करावं अशा पद्धतीचं या ठिकाणी मी आव्हान निश्चितपणे करेन. तर हे होते उमेदवार आणि इथल्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया. कॅमेरामॅन संभाजी कांबळेसह मी अतुल सोनकांबळे, महाराष्ट्र.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.